आज गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आणि आपले सुधाकर देसाई, दीपक रमाणे आणि उदय सागळे यांच्याकडनं जे वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपल्यासोबत दीपक रमाणे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वह्या वाटप? सर्वप्रथम सर्व गुरुंना माझा नतमस्तक। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा। अतिशय चांगला आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचं पवित्र काम जसं गुरुंनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, एखादी गोष्ट ज्ञान द्यायचं आणि ते पण ज्ञान आपण इतरांना दिलं पाहिजे। त्याच उद्देशाने आमच्या उदय सागळे पत्रकार मित्र प्रतिवर्षी समृद्धी शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो। या मुलांना खरंच एक ज्या शाळेत शिकलेलं आहे त्या शाळेसाठी आपल्याला जे शिक्षण दिलं आहे त्या शाळेसाठी काहीतरी देण्याची जी आहे ती आज उदयने केली आणि त्याबद्दल खरंच उदयचा मनापासून आभार मानला पाहिजे। अशीच मी या मुलांना पण विनंती करते की आपण आपल्या शाळेला विसरलं नाही पाहिजे, आपण आपल्या मातापित्यांना विसरलं नाही पाहिजे। कारण आपल्या आईबाबांनी आपला जन्म दिला आहे, कष्ट करतात, ते आपल्याला शिकवत असतात। त्याचप्रमाणे आपले शिक्षक जे आहेत तेही आपल्याला शिक्षक चांगल्या वाईट ज्या गोष्टी आहेत म्हणजे जगात पुढे समोर त्यासाठी आपल्याला शिक्षण देत असतात आणि त्या शिक्षणातून आपण आपलं भविष्य चांगलं होत असतं आणि जर आपण जर चांगलं असेल तर आपली पुढची जी पिढी आहे ती चांगली झाली पाहिजे। त्यासाठी आपणही तेच जे व्रत आपल्याला शिक्षकांनी दिलेले आहेत ते पुढे आपण केलं पाहिजे। आपल्याला जे जे चांगलं आहे ते समोरच्याला आपण चांगलं ज्ञान देत राहिलं पाहिजे आणि चांगलं जे जे आपल्याप्रमाणे होत असेल जसं उदयने आज वह्या वाटप केलं, ज्याच्याप्रमाणे आपली इच्छाशक्ती असेल त्याप्रमाणे दान धर्म हा केलाच पाहिजे। आपली संस्कृती पुढे आपली जतन केलीच पाहिजे। आपल्यासोबत सुधाकर देसाई साहेब, काय म्हणाल आपण आज इथे उपस्थित आहात आणि वह्या वाटप कार्यक्रम? तुम्हाला बाईने सांगितलंच, हे कार्यक्रम प्रतिवर्षी उदय सागळे आपला शाळेचा विद्यार्थी आहे। बरेचसे विद्यार्थी असे आपल्या ह्या शाळेचे आहेत की इथनं फार उंच स्तरावर पोहोचलेत। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे। गुरूंचा एक मंत्रच असा आहे, जसं करावं तसं मिळतं। प्रत्येक आपली जी इथली व्यक्ती आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना कसं चांगलं कौशल्य मिळवून देता येईल यासाठी आपले शिक्षक म्हणजे गुरुजन हे चांगल्या प्रकारे त्यांच्यावर प्रशिक्षण घेत असतात। त्यांचे आईवडील देखील त्यांना घरातनं सर्वात पहिलं जे आहे गुरु आईवडील हे देखील त्याच्यावर चांगले संस्कार करतात। या संस्काराचा सगळ्यांनी फायदा घेऊन आपण आपल्या या परिस्थितीची झगडत मोठं होऊन आपण देखील ह्याच व्रतावर चालायचं आहे की काही दिलं तर आपल्याला चांगलं मिळतं आणि आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं मिळतं। आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो की गुरुपौर्णिमा तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची आरोग्यदायी जाऊ, तुमचं शिक्षण उत्तरोत्तर चांगलं हो, तुम्ही या शाळेतनं 10वी चांगल्या मार्काने पास करून चांगल्या उंच स्तरावर जाऊ अशीच आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत उदय सागळे आहेत, जे या शाळेमध्ये शिकून सन्मित्र मंडळ शाळा आहे इथूनच शिकून आता यापर्यंत पोहोचले आहे की तिथे स्वतः मदत करता। उदयजी, काय म्हणाल आपण या बाबतीत? दरवर्षी आपण इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी नेहमीप्रमाणे आम्ही बाईंना फोन करतो। बाई आपल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून जे गरजूवंत जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल आणि मदतीचं मूळ म्हणजे एक वह्यांच्या मार्फत आपण त्यांना मदत करतोय। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। काय म्हणाल मॅडम, आपण पण इथे उपस्थित झाले? खरंच जे उदय सागळे आपल्या विद्यार्थ्यांना जे गुरुपौर्णिमेनिमित्त जे वह्या वाटप करतात ते खरंच एक मौल्यवान वस्तू आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना शुभेच्छा। सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। काय म्हणाल आपण या बाबतीत? धन्यवाद। आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे, पवित्र आहे आणि या दिवशी विद्यार्थ्यांना हे विद्यादानाचं काम आपण केलं त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। सन्मित्र शाळा ही गोरेगावातील एक संस्कारक्षम, आदर्श, उपक्रमशील अशी शाळा आहे आणि खरंच या शाळेतून मोठे झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांची नाळ शाळेची जोडलेली आहे आणि म्हणूनच उदय सागळे सारखे जे विद्यार्थी असतील किंवा सुधाकर देसाई सारखे पालक असतील ते कायम आमच्या शाळेशी जोडलेले आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि असंच आमच्याशी जोडले राहाल अशी अपेक्षा आणि खूप खूप धन्यवाद। थँक्यू। अशा अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज सोबत अली मी नामदार, गोरेगाव।